प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत. तर असं वांगं घ्यायचं, धुवून पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा चिरा द्यायच्या त्याला, इथपर्यंतच, याच्या पुढे नाही जायचं, इथपर्यंतच द्यायच्या. आणि इकडून पण द्यायच्या, या बाजूने अशा तऱ्हेने 4 चिरा दिलेल्या आहेत मी. आतमध्ये बघून घ्यायचं काही किडकं वगैरे आहे का. आता याला वरनं तेलाचा हात लावायचा, म्हणजे साल पटकन निघतं भाजल्यानंतर. अशा तऱ्हेने. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेत, त्याला पण मी थोडंसं तेल लावून घेते. ते पण आपण भाजून घेणार आहोत. आता अशा जाळीवर ठेवायचं गॅसवर. आणि गॅस ऑन करायचा. अशा तऱ्हेने. आता आपण हे टोमॅटो आणि वांग भाजून घेऊया. आता वांग भाजते तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया. इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 3 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले. 7-8 लसणाच्या पाकळ्या, हे आपण ठेचून घेणार आहोत. त्यानंतर हिंग, पाव चमचा हिंग घालणार आहोत. पाव चमचा मोहरी फोडणीला, पाव चमचा हळद आणि वरनं कोथिंबीर घालणार आहोत. आणि मीठ आपण भरीत जेव्हा तळू त्यावेळेस मीठ टाकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे वांग भाजून घ्यायचं. असं बघायचं इथे दाबून, हे बघा असं प्रेस करून बघायचं. झाले. आणि टोमॅटो पण आपले झालेत. काढून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करूया. आता वरची साल आपल्याला काढून घ्यायची. मी थोडंसं पाणी टाकून घेतलं त्याच्यावर. अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळं पटापट साल निघते, म्हणून पाणी टाकून घ्यायचं थोडं. हे बघा, असं पटकन सोललं जातं पाणी टाकल्यामुळे. आता मी हे सर्व सोलून घेते आणि मग हे रुचण्याने छान मऊ करून घ्यायचं. आणि टोमॅटोसुद्धा छान चेचून घ्यायची रुचण्याने. आता मी हे काढून घेते सर्व. टोमॅटोची पण सालं काढून घेऊया. अशा प्रकारे काढून घ्यायची. आता टोमॅटो खलबत्त्यामध्ये मी चेचून घेणार आहे. माझ्याकडे रुचना आहे, रुचनाने करते. हे बघा, अशा प्रकारे. वांग पण असंच करून घेऊया. आता कढई तापायला ठेवूया. तेल घालते मी. 3 पळ्या टाकते. तेल तापलं की आपल्याला मोहरी, कढीपत्ता घालायचा. मोहरी घालूया. आता मिरची आणि लसूण घालूया.
टोमॅटो आपण चेचून घेतले होते ते, हळद घालूया. हिंग आणि मीठ. आता थोडी कोथिंबीर घालूया. आता आपलं भरीत झाले. आता काढून घेऊ. आपलं भरीत तयार आहे, बघू शकता. याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा फुलके, गरमागरम फुलके करून खाऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.